नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एक झटपट चविष्ट आणि पारंपरिक डिश, चिंचेची आंबट कढी। उन्हाळ्यात भातासोबत खायला अगदी परफेक्ट। आंबट गोड चव आणि आरोग्यासाठीही एकदम फायदेशीर। तर मित्रांनो, स्वागत आहे माझ्या लावणी क्वीन ऑफिशियल या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत कढीची रेसिपी। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मी घेतले आहे चिंचेचं पाणी आणि हे आहे ज्वारीचं पीठ। आणि ज्वारीचं पीठ आता त्या चिंचेच्या पाण्याने मी कालवून घेत आहे। एकदम चांगलं मिक्स करायचं। आणि जास्त तुम्हाला जाड आवडत असेल तर जास्त पीठ टाका, कमी असेल पातळ पाहिजे तर पातळ। आणि ही आमच्या खेड्यामध्ये अशाच पद्धतीने चिंचेची कढी बनवतात। एकदम साधी सुधी परंतु शरीराला एकदम फायदेशीर असते। कारण चिंच खाल्ल्याने आपलं पचन एकदम छान सुधारतं। त्यामुळं आपण असं चिंच जास्त खाऊ शकत नाही। आणि कढी बनवली तर एकदम मस्त उन्हाळ्यासाठी आपल्या शरीराला थंडावा असतो। त्यामुळे उन्हाळ्यात चिंचेची कढी करून पिली तर एकदम छान वाटतं, थोडं फ्रेश होतं माणूस आणि पचन सुधारतं। त्यामुळे अपचन कमी करते आणि व्हिटॅमिन सी जास्त असतं चिंचेमध्ये। त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते। हे बघा, असं एकदम त्याच्यात गठोळ्या वगैरे ठेवायच्या नाही। एकदम छान गठोळ्या मोडून घ्यायच्या आणि मग चिंचेचं पाणी टाकत राहायचं। रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते। वजन कमी करायला सुद्धा चिंच मदत करत असते। फॅट कमी करण्यात ते एकदम ती मदत करते। त्यामुळे चिंच खायला पाहिजे। हे बघा, मी चिंच एकदम मस्त गरम करून घेतल्या, असं भिजवून घेतल्या, चांगलं स्मॅश केल्या आणि गाळून घेतलं पाणी। आणि ते पाणी मी आता ज्वारीचं पीठ मिक्स करून एकत्र मिक्स करत आहे हळूहळू। टाकता टाकता आपण टाकायचं आहे आणि चांगलं एकजीव करायचं, गठोळ्या वगैरे ठेवायच्या नाही। हृदयासाठी एकदम चांगलं असते चिंच। कारण आपल्या शरीरामध्ये जो कोलेस्ट्रॉल असतो तो चिंचेने निघत असतो, कमी होत असतो। आणि त्याचप्रमाणे वजन कमी करण्यामध्ये सुद्धा चिंच खूप मदत करत असते मित्रांनो। त्यामुळे चिंच खाणं आणि चिंचेची कढी बनवून पिणं खूपच फायदेशीर आहे आपल्यासाठी। तसेच त्वचेसाठी एकदम फायदेशीर आहे। आपली त्वचा एकदम चमकदार बनत असते। कारण चिंच खाल्ल्याने आपल्या त्वचेला एकदम छानसा ग्लो येत असतो। हे बघा, आता मी चुलीवर ठेवले आणि हळूहळू कंटिन्यू ढवळत राहायचं, म्हणजेच पीठ खाली बसायला नको। कारण खाली बसल्याने पीठ लागून येईल, त्यामुळे कढीचा चव बदलून जाईल। म्हणून कंटिन्यू ढवळत राहायचं आणि गॅस फुल ठेवायचा। पटापट थोडंसं पेज असं जाड झाली की आपण नाचणीची पेज बनवतो तेव्हा डिलिव्हरीमध्ये, त्याप्रमाणे बनवायची। आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। आपल्याला पातळ पाहिजे तर पातळ बनवायचे। आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवते। तसेच आपल्या केसांसाठी सुद्धा चिंच खूपच फायदेशीर आहे। जर चिंचेच्या पाण्याने केस तुम्ही धुतले तर आपले केस एकदम मऊ आणि सॉफ्ट चमकदार बनतात। त्याचप्रमाणे उष्णतेत थंडावा देते, शरीराला एकदम कूल ठेवत असते। त्यामुळे चिंचेची कढी उन्हाळ्यात पिणं आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। जास्त प्रमाणात खाल्ल्यास आम्लपित्त होऊ शकतं, त्यामुळे मीडियम प्रमाणात खा। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी प्रमाणातच सेवन करा। आत्ता आपण कढी तयार उकळली आहे। आत्ता आपण त्यामध्ये गूळ घालतोय। मस्त गूळ किसून घ्यायचा म्हणजे पटकन मिक्स होईल।
आणि चांगलं उकळून द्या. त्यामुळे गूळ एकदम छान शिजलं जाईल आणि गूळ आणि कढी एकत्र होईल. माझ्याकडे खूप जुन्या मागच्या वर्षीच्या चिंचा होत्या, पण शक्यतो तुम्ही फ्रेश चिंचा आणा, कारण जुन्या चिंचा एवढ्या खास नाही लागत. परंतु आता आम्हाला आठवण आली तर बनवते मी. मुलीचं रोज चालू, मम्मी कढी बनव, कढी बनव. कारण कढी आपल्या पोट साफ करायचं असेल तर कढी पिणं खूप चांगलं आहे. एकदम पोट साफ होऊन जातं. आणि मित्रांनो, चिंच ही खरंच सी विटॅमिन असल्यामुळे आपल्या केसांसाठी पण खूपच छान आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी बघून तुम्ही पण चिंचेची कढी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कढी कशी लागली ती. कढी आवडण्यापेक्षा ती आपल्याला किती फायदेशीर आहे हे आपण बघलं पाहिजे. कारण जर त्यामुळे आपलं फायदा होत असेल जास्त, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, तर आपल्याला खायला काही अडचण नाही. 5-10 रुपयाच्या चिंचा आणल्या तर आपली कढी होऊन जाते. आणि आम्ही तर गावाकडे उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस माझी आई कढी बनवायची. आम्ही मस्त सर्वजण काम करत असताना मध्ये ब्रेकमध्ये चहाऐवजी कढी प्यायचो. एकदम मजा वाटते प्यायला चहासारखं. कढी पिऊन मन एकदम फ्रेश होतं. ही बघा आपली कढी तयार झाली आहे. कारण दीदीने सांगितलंय मम्मी आज कढी बनवून ठेव आम्ही शाळेतून येईपर्यंत. मग मी ठरवलं की आज कढी बनवायचीच. मग मी सकाळी उठल्यावर चिंचा भिजायला टाकल्या आणि नंतर त्या स्मॅश करून चाळणीने चाळून घेतलं, पाणी काढून घेतलं आणि ते आत्ता त्याच्यापासून कढी बनवली आहे. बघा मित्रांनो, कशी वाटली ही कढी. तुम्ही सुद्धा बनवून बघा, नक्की खाऊन बघा. आणि माझं रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत तुम्ही सुद्धा कढी बनवून चव घ्या आणि मला कमेंट करा.